छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून ते अभिवादन करतील। तर विधान भवनाच्या पायऱ्यावर भाजप नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जात आहे आणि विधान भवन परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस जात आहे। भाजप तब्बल 5 वर्ष मुख्यमंत्री पदापासून लांब होते। अशा वेळेला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतायत। मी पुन्हा येईन हा शब्द त्यांनी महाराष्ट्राला दिला होता आणि हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी आता पाळलाय। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। विधान भवनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत या ठिकाणी अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस। तर भाजपच्या गटनेतेपदी एकमतानं निवड झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस हे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी दाखल झाले आहेत। नारायण राणे यांनी देखील इथे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे। तर मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है असं देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदी निवड झाल्यानंतर म्हटलेलं आहे। तर हा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। विधान भवनाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुतळ्याला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पुष्पहार घालून वंदन करतील। तर हे दृश्य आपण पाहतोय, भाजपचे सर्व बडे नेते आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी दाखल झाले आहेत। छत्रपती शिवरायांना वंदन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर जात राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा सरकार स्थापनेचा दावा देखील करणार आहेत। तर आज दुपारी सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। उद्या ग्रँड शपथविधी सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। याही सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता हा ग्रँड शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे। तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील। विधान भवनाच्या परिसरातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे असं देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आहे, पुष्पहार घालून शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि आता राजभवनावर जात ते सरकार स्थापनेचा दावा देखील करतील। तर जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश आपल्याला मिळालेला आहे याचं भान राहील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मोदी है तो मुमकिन है, एक है तो सेफ है असा नारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आज दुपारी भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। महायुतीमध्ये असलेले भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापनेचा दावा राजभवनावर जात केला जाईल आणि मग उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा हा राजकीय प्रवास आपण पाहतोय। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे। उद्या देवेंद्र फडणवीसांचा ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा त्याचबरोबर भाजपचे सर्वच बडे नेते
भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। एका कार्यकर्त्याला मोदींनी मुख्यमंत्री बनवलं असं देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदी निवड झाल्यानंतर म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांची एकमतानं निवड करण्यात आली। महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत। गेल्या 5 वर्षापासून भाजप मुख्यमंत्री पदापासून दूर होती। याआधी देवेंद्र फडणवीसांनी 2014 मध्ये त्यानंतर अजित पवार यांच्या सोबत पहाटेच्या शपथविधी वेळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती आणि आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत।